नमस्कार, आपण पाहताय फास्ट न्यूज महाराष्ट्र. फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. सांगा साहेबाला 2 वर 5 जण येत नाही म्हणाले, सगळे जण येणार आहेत म्हणाले. काय करायला एवढं जिल्हाधिकारी करता होता ना, शासनातल्या नागरिकांचा दुवा कोण राहणार, जिल्हाधिकारी आम्ही तुम्हाला कोणाकडे म्हणणार आम्ही युवकाचा मृत्यू झालेला बोलून घ्या, आपण त्यांना सूचना देऊया, त्यांना सूचना द्या. आणि आम्ही जर हा रस्ता 8 दिवसामध्ये नाही चालवला साहेब, आम्ही रस्ता रोको करा. जाणीवपूर्वक शहराला विटच झाल्यासारखं होईल साहेब. आपण त्या दिवशी पण मीटिंग घेतली, काही सुद्धा काम चालू झालेलं नाही तेवढे मीटिंग होऊन. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे साहेब, जसं आपण एका दिवसात 15 लाख झाडं लावायचं रेकॉर्ड मोडला आणि ग्रीनेज बुक मध्ये नाव नोंदवलं, तसं कमीत कमी शहराचं खड्ड्याचं आपण ग्रीनेज बुक मध्ये नाव कधी नोंदवू. म्हणजे काम नाही तर नाही, काय तर शहराचं नाव तर झालं पाहिजे ना. त्याच्यात वर्क ऑर्डर आहे, त्याच्यात बजेट आहे, असं नाही किंवा त्याला अजून वर्क ऑर्डर झाला असतील, काम लगेच सुरू झालं त्यांना बोलवा. 9 ते 10 महिने वर्क ऑर्डर अजून काम नाही. मीटिंग घ्या किंवा भरपूर वर्क ऑर्डर आहे साहेब. 2024च्या 21च्या वर्क ऑर्डर आहेत, पण अजून सुद्धा अद्याप काम चालू नाही, उद्घाटन झालेत. मग तुम्ही नेमकं त्यांना अधिकारी म्हणून त्यांना काहीतरी जाब विचारा, तर लायसन ब्लॅकलिस्टला टाका. आम्ही त्यांना सांगतो, मी त्यांना आदेश देतो जर काम करत असतील सर तर ब्लॅकलिस्ट मध्ये विनाकारण शहराला. पण एक मृत्यू झालेला असताना प्रशासन अजून किती लोकांचा जीव जाण्याची वाट बघत आहे. मग आमचं एकच म्हणणं आहे की आपण जिल्हाधिकारी महोदय, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की येत्या 8 दिवसामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा चौक, ते तसेच राजमाता जिजाऊ चौक ते पिवळी पाणी टाकी उमरेकोटा या भागातील रस्त्याचं काम तात्काळ चालू व्हावं, अन्यथा नागरिकांच्या वतीनं आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार सर. आणि 8 दिवसामध्ये जर चालू झालं तर आम्हाला तुमच्याकडे आलं, तुमच्याकडे निवेदन दिलं म्हणून तुम्ही आमच्या निवेदनाची दखल घेतली असं आम्ही मानू, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने रस्ता रोको करू. साहेब बघा हो का साहेब, वर्कऑर्डरच्या साहेब 9/10/2024 ला वर्कऑर्डर कोणती जिजाऊ चौक ते बोटवर रस्त्याची औषध रस्त्याची, तर त्याचं उद्घाटन केलेलं आहे. परंतु साहेब तिकडून रस्त्याचं काम चालू केले. वास्तविक शहरामध्ये या काम होणं गरजेचं असताना MSIDC कडे, आणि साहेब ते ठाकरे म्हणून त्यांचे अधिकारी आहेत साहेब, ते फोन उचलत नाहीत. त्याची अवस्था आपल्या छत्रपती शिवाजी पुतळा ते जिजाऊ चौक यापर्यंत अशी एवढी वाईट झालेली आहे की आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना तिथून गाडीवर तर जाऊ द्या, चालत जाणंही खूप मुश्किल झालेलं आहे. आता हे माझ्या मानेला कमरेला आजार झालेला आहे. परवा माझी नात सायकलवरनं तिथं जाताना खड्ड्यात पडली, थोडक्यात बचावली, नाही तर तिचा हात पाय वगैरे मोडला असता. तर हे काम गेल्या वर्षी एक जण तर त्या बनसाडी मेडिकलच्या समोर मृत्यू झाला आहे, याची जाणीव सरकारला नाही. म्हणजे लोक किती मेल्यानंतर यांना जाणीव होईल आणि तो रस्ता दुरुस्त करतील हे सरकारनं थोडंसं सांगावं. काय आता आम्हाला काय ते सांगणार आहे, त्यामुळे सामान्य नागरिकाला ते कशामुळे रखडलंय, काय रखडलंय. आता रस्ता लवकरात लवकर व्हावा. बरं, बाहेरून माहिती कळते की त्याची वर्क ऑर्डर निघाली वगैरे झालं 2-3 वर्ष, मग का काम सुरू करत नाहीत? जे याच्यामध्ये कोणाचे हितसंबंध वगैरे गुंतलेत का? धाराशिव शहरामध्ये जो बार्शी औसा रस्ता आहे तो धाराशिव शहरातून जातो. आपण बघतो की राष्ट्रमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक या भागातील रस्त्याची अत्यंत चाळणी झालेली आहे. मागच्या वर्षी या खड्ड्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता
त्यावेळेस पण नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं, परंतु या कामाची वर्क ऑर्डर होऊन 9 महिने झालेले आहेत. 9 महिने झालेले असताना शहरातून काम चालू होणं अपेक्षित होतं. त्या भागामध्ये अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, दवाखाने आहेत, रेसिडेन्शियल एरिया आहे. हजारो नागरिक त्या ठिकाणून रोज ये जा करतात, परंतु त्यांना खड्ड्यातून वाट काढावी लागते. अनेक जायबंदी झालेले आहेत. वर्क ऑर्डर झालेली असताना सत्ताधारी पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मताचा जोगा मागण्यासाठी त्याचं उद्घाटन केलं, परंतु अद्याप काम चालू केलेलं नाही. आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये हे जर काम चालू नाही झालं तर आम्ही समस्त धाराशिवकर म्हणून त्या ठिकाणी रास्ता रोको करणार आहेत. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते उंबरे कोटा पिवळी टाकी या पाण्याची टाकी हा रस्ता पण नगरपालिकेकडे येतो, त्याची पण वर्क ऑर्डर 2022ला झालेली आहे, परंतु अद्याप त्या रस्त्याचं काम झालेलं नाही. त्या भागातील नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत. प्रत्येकजण विचारतं की कधी रस्ता होणार, परंतु सत्ताधारी असतील, मान्य जिल्हाधिकारी असतील, यांना कुठलंही सोयीसुचक नाही. म्हणून आम्ही नागरिकांच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे. येत्या 8 दिवसामध्ये जर हा रस्ता प्रत्यक्षात कामाला चालू नाही झालं तर आम्ही वाट बघणार 8 दिवसाची. 9व्या दिवशी आम्ही रास्ता रोको आंदोलन आम्ही करणार. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.